कारण कोविडमध्ये मी गावी एका सुट्टीवरती आलो होतो आणि त्यावेळेस काही गोष्टी गावातल्या अशा दिसल्या की यार इथे खूप सारं करप्शन चालू आहे आणि सिस्टमची चिड तर नेहमीच होती. तर रिटायरमेंटनंतर अजून 25-30 वर्षानंतर ह्या गाव पूर्ण उद्ध्वस्त झालेलं असेल, इथे काहीच नसेल, चला एक रिस्क घेऊन बघूया क्या बात. की आपण ह्या गावाला आत्ताच असं बनवूया की आपल्याला इथे राहायला मजा आली पाहिजे. वा. क्रिमिनल केस की मी एका मुलाला धमकी दिली आहे, त्याला मारलं आहे आणि तिथून मग तो राजकीय जो दबाव आहे तो सुरू झाला. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही मॅन्युअली मेंटली प्रिपेअर केल्या आणि लिटरली जेव्हा त्या केसेस झाल्या आणि ते पोलीस वगैरे येणार होते त्यावेळेस जवळजवळ 500 लोकांचे मुलांचे पॅरेंट्स तिथे गेटवरती आले आणि मला सांगितलं तुम्ही तुमचं काम करा, आम्ही बघतो यांना. त्या पुकारण्याला फक्त 1% लोक उत्तर देतात, बाकीचे तिकडे टेस्ला गाडी घेण्याचे हप्ते भरत राहतात. हा परत आला, याला इथे टेस्ला बनवायचे.